हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी मकरंद आंबेडकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट, बँकिंग आणि इतर एक्झाम्सला सुद्धा शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय आपण कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला सांगितलं मागच्या वीकमध्ये की आपण एक स्पेशल सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण मागच्या याच्यामध्ये पीएसआय आणि एसटीआयचं एक कंपॅरिझन बघितलं होतं की कोणती पोस्ट बेस्ट आहे. तसंच आपण आज डेप्युटी कलेक्टर आणि डीवायएसपी पोस्टमध्ये काय बेस्ट आहे, कोणती पोस्ट पॉवरफुल आहे आणि त्या पोस्ट बद्दल काय काय माहिती आहे, हे सगळं आजच्या सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की पॉवरफुल कोण आणि कोणती पोस्ट बेस्ट आहे. बघा, बेस्ट सगळंच असतं, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे. बरेच लोक कमेंट्स मध्ये पण म्हणतात की जे भेटलं ते चांगलंच आहे, पण तरी पण आपण एक सेशनच्या माध्यमातून एक कंपॅरिझन करतोय की विच वन इज द बेस्ट, इजंट इट गाईज. ठीक आहे, तर चला मग आजचं सेशन सुरू करण्यापूर्वी तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझे डेली सेशन्स करायचे असेल तर आपण युट्यूबवर डेली सेशन्स घेतो सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 वाजता, ज्यामध्ये आपण एक सिरीज घेऊन येतो आहे पूर्ण एमपीएससी एक्झाम 2025 साठी, ज्यामध्ये आता सध्या ग्रुप सी साठी आपली सिरीज सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ग्रुप सीच्या एक्झामसाठी. आणि त्यानंतर संध्याकाळी आपण मास्टर क्लास घेऊन येतो. मास्टर क्लास म्हणजेच फ्री क्लास असतो टेक्स्टबुक ऍपवर, ज्यामध्ये आपण बेसिक अंकगणिताची सिरीज चालवतो आहे आणि तत्सोबत टीसीएस आधारित पॅटर्नवर जी तुमची एक्झाम होते त्या आधारित एक्झामवर आपण प्रश्न सुद्धा घेत आहोत. तर ज्यांना पण ही सिरीज करायची असेल त्यांनी नक्कीच टेक्स्टबुक ऍप डाउनलोड करा आणि मला ह्या नंबरला मेसेज टाका, म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेतोय. ठीक आहे, चला पहिले तुम्हाला टेक्स्टबुक ऍप डाउनलोड करावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही मला ह्या व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज टाका. मुलांचा आणि मुलींचा सेपरेट ग्रुप असणार आहे. ठीक आहे, चला, आणि नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि रेग्युलर युट्यूबवर सेशन्स करत चला. त्यानंतर जे काही युट्यूबवर आपण जे क्वेश्चन घेतो त्याची जी पीडीएफ असणार आहे, ती पीडीएफ तुम्हाला मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पीडीएफ भेटणार आहे. तर हे टेलिग्राम चॅनल आहे, याला स्कॅन करून किंवा लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, त्यावरून सुद्धा देखील तुम्ही जॉईन करू शकता. चला, सो विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचं काय आहे की आज आपण ज्या पोस्ट बघतोय त्याबद्दल आज एक डिटेल माहिती जाणून घेणार. बघा, बरेच कन्फ्युजन असतं की डीवायएसपी पोस्ट बरोबर आहे की डेप्युटी कलेक्टर, कोणती पोस्ट बेस्ट. पोस्ट दोनही चांगले आहेत, ठीक आहे, जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत, त्या जाणून घेणार आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल की एमपीएससी राज्यसेवा ही एक्झाम द्यावं लागतं ह्या पोस्टसाठी, आणि मेन्स एक्झाम झाली की तुमचा इंटरव्ह्यू असतो. विद्यार्थी मित्रांनो, इंटरव्ह्यू असतो तेव्हा तुम्हाला प्रिफरन्स फॉर्म भरावा लागतो आणि सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला प्रिफरन्स फॉर्म नुसार तुम्हाला पोस्ट भेटत असतात. ठीक आहे, आणि ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या खूप जास्त प्रेशरवाल्या पोस्टही म्हणता येईल, कारण याची जबाबदारी खूप तुमची जास्त असते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, डीवायएसपी म्हणजे डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, म्हणजे पोलीस उप अधीक्षक. ठीक आहे, जसं इथे लिहिलेलं आहे, हे पद राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये पोलीस विभागात एक महत्वाचे पद आहे. या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे काम, कायदे आणि सुव्यवस्था राखणे. काय म्हटलंय? काम, कायदे आणि सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांची चौकशी करणे. म्हणजे तुम्हाला आताच म्हटलंय की थोडं प्रेशरवाला काम असते आणि आपल्या टीमला मार्गदर्शन करते. म्हणजे याच्या अंडरमध्ये पीएसआय येतात, जवळपास 4 तालुके येतात, 4 तालुक्याचा हा हेड असतो. हे सगळं रिस्पॉन्सिबल काम आहे एका डीवायएसपीचं. तर डीवायएसपी पदाबद्दल माहिती काय काय? पद पोलीस उप अधीक्षक म्हणतो, भरती राज्यसेवा आयोगामार्फत होतं. ही ग्रेड ए ची पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. पात्रता काय आहे की एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करावं लागतं. जबाबदारी जसं आता सांगितलंय, जिल्ह्याचा सर्वोच्च गुप्तचर अधिकारी म्हणून काम करताना डीएसपी, ठीक आहे, त्याच्या खालच्या पोलीस कर्मचाऱ्याकडून माहिती गोळा करतात आणि वरिष्ठांना त्यांचे अहवाल पाठवणे ही याची जबाबदारी असते. प्रमोशन काय असतं? 10 ते 15 वर्षामध्ये, ठीक आहे, डीवायएसपी याचा एसपी ऍडिशनल सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस किंवा डीसीपी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस म्हणून सुद्धा प्रमोशन होते. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, 15 वर्षानंतर हा आयपीएस अधिकारी सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम द्यावं लागतं त्याच्यासाठी. ठीक आहे, आणि आयपीएस ची पॉवर तुम्हाला माहिती आहे. डीवायएसपी चे काम काय? जसं आता बघितलं, गुन्हेगारांची चौकशी म्हणजे गंभीर गुन्ह्यांची चौकशी करणे आणि गुन्हेगारांना पकडणे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, म्हणजे आपल्या क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारी रोखणे, हे याचं महत्वाचं काम असणार आहे.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन म्हणजे आपल्या टीम मधील पोलीस अधिकाऱ्याचे आणि कर्मचाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन डीवायएसपी करत असतो. उच्च अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन म्हणजे उच्च अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या आदेशांचे योग्य पालन करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे. सपोज जसा जिथे कुठे दंगा झाला तर तिथे यांचं महत्वाचं कामकाज असतं. पोलीस स्टेशनचे कामकाज, जसं पोलीस स्टेशनचे कामकाज योग्यरित्या चालवणे आणि नागरिकांच्या समस्या सोडवणे. गुन्हेगाराची माहिती, गुन्हेगारी संबंधित संघटनाची माहिती गोळा करणे आणि त्यावर योग्य उपाययोजना करणे. इतर विविध प्रकारच्या गुन्हेगारी आणि कायदा व सुव्यवस्था म्हणजे इन शॉर्ट कायदा व सुव्यवस्था राखणे याचं महत्वाचं काम आहे. आणि याच्यासाठी शिक्षण लागतं, कोणत्याही शाखेतील पदवी. तर हे सगळे जे मुद्दे आता आपण बघितले हे DYSP म्हणजे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस. आता आपण बघणार आहोत डेप्युटी कलेक्टर. विद्यार्थी मित्र, आता बघा, डेप्युटी कलेक्टर पूर्ण स्वरूप म्हणजे उपजिल्हा अधिकारी, ज्याला आपण दंड अधिकारी सुद्धा म्हणतो. ठीक आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा अधिकारी हे पद सर्वाधिक पसंतीचे पद आहे. ठीक आहे, खूप महत्वाचं पद आहे. उपजिल्हा अधिकारी हे पद राज्य सरकारद्वारे भरले जाते. उपजिल्हाधिकारी हे राजपत्रित पद आहे आणि उपजिल्हाधिकारी हे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तुम्हाला माहिती असेल की तहसीलदार आणि जिल्हा अधिकारी म्हणून सुद्धा काम करतात. दंड अधिकारी पण ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. न्याय दंड अधिकारी म्हणजे प्रॉपर्टीचे ज्या काही केसेस असतात त्या हे हँडल करत असतात. ठीक आहे. उपजिल्हा अधिकाऱ्याचे काय काय कार्य असतात, ठीक आहे, आणि पदावरील काय काय कामाचे स्वरूप असतात. तर जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. हा सगळ्यात महत्वाचं. जसं मी आता सांगितलं की जमिनींच्या दाव्याबाबत तहसीलदारांच्या निर्णयावर अपिलीय अधिकारी म्हणून निर्णय घेतो. बॉम्बे पोलीस कायद्याअंतर्गत हद्दपारीचे आदेश देणे, वनतोड कायद्याअंतर्गत जंगलतोड करण्यास परवानगी देणे किंवा नाकारणे हे याच्या अंतर्गत असतं. प्रशासकीय वितरण व्यवस्थेवर नियंत्रण, गोदामाची तपासणी, अकृषिक प्रकरणातील चौकशी अहवाल, मनरेगाच्या कामाची पाहणी करणे, जलयुक्त शिवार, उपविभागीय समितीचे अध्यक्ष, ठीक आहे, दुष्काळ, महामारी इत्यादी नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन करणे हे सगळं यांचं काम असते. पूर, दुष्काळ, ठीक आहे. निवडणूक, दंगल नियंत्रण, पुनर्वसनाच्या कामावर देखरेख करणे, विविध सामाजिक विज्ञान योजनांची अंमलबजावणी आणि विविध प्रमाणपत्रे जारी करणे हे सुद्धा याचं काम असतं. महत्वाच्या व्यक्तींच्या पंक्तीत शिष्टाचार अधिकारी म्हणून काम करणे हे सुद्धा उपजिल्हा अधिकाऱ्याचं काम असतं. ठीक आहे. आता याच्या पदाचे फायदे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो ते जाणून घेऊया. मोठ्या प्रशासकीय यंत्रणेचे वर्चस्व असणे ही मोठी सामाजिक भीती आहे आणि लोकसभेला मोठी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची मोठी संधी होती. IAS या पदावर जाण्याची संधी म्हणजे तुम्हाला माहिती असेल की 15 इयर्सचा एक्सपिरियन्स झाल्यानंतर हा IAS म्हणून काम करतो. ठीक आहे. शासकीय वाहन शासकीय निवास स्थानाखालील कामगार वर्गाला मिळते. ठीक आहे. आता बघा DYSP आणि डेप्युटी कलेक्टर. तर DYSP हा कायदा सुव्यवस्था जसं पोलीस खात्यात, तर याच्या म्हणजे इंटेलिजन्स मध्ये वगैरे जाऊ शकतो. रॉ म्हणून सुद्धा काम करू शकतात. ठीक आहे. तसंच डेप्युटी कलेक्टर मध्ये तुम्हाला ओव्हरऑल बघावं लागतं. म्हणजे तुम्हाला असं पर्टिक्युलर काही नसतं. ठीक आहे. इथे तसं पाहिलं तर प्रेशर जास्त असते. असं नाही की डेप्युटी कलेक्टरला प्रेशर नसते, पण इथे तुम्हाला 24x7 हजर राहावं लागतं. ठीक आहे. पण इथे तुमचा एक वेळ बांधलेला असतो, त्या वेळेतच तुम्हाला कामकाज करावं लागतं. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे पॉईंट DYSP आणि डेप्युटी कलेक्टर. होप सो तुम्ही पोस्ट घेतल्यानंतर किंवा प्रिफरन्स घेतल्यानंतर किंवा पोस्ट टाकताना एक्झाम मध्ये जेव्हा फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ कामी पडेल. ठीक आहे. जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांना सांगा की काय काय जबाबदारी असतात. डिटेल या आपण पोस्टमध्ये घेतला आहे आणि याच्यासाठी काय शैक्षणिक पात्रता लागते हे सुद्धा आपण इथे सांगितलं आहे. कोणतीही डिग्री राहिली तरी तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला या पद्धतीने जर आमची पेड बॅच करायची असेल आणि तुम्हाला पोस्ट काढायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची प्रिलिम्स मेन्स ही आपण बॅच घेतो आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. यामध्ये तुम्हाला हे सगळ्या पोस्ट हे सगळे तुम्हाला डिटेल मध्ये बघायला भेटणार आहे या बॅच मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण NCERT फाउंडेशन कोर्सही चालवतो आहे विद्यार्थी मित्रांनो. एक सेपरेट कोर्स आहे ज्यामध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स भेटणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण यशोदय आता 5.0 बॅच सुद्धा लॉन्च झालेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेटेड आणि फाउंडेशन बॅच हे सगळं भेटणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह कोर्स, मेन्स उत्तर लेखन, प्रिलिम टेस्ट सिरीज, मेन टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप सत्र सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. जॉईन करायची असल्यास किंवा काही इन्क्वायरी करायची असल्यास
आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असल्यास तुम्ही ह्या नंबरला मला मेसेज टाका किंवा तुम्हाला काही विचारायचं असल्यास कॉल करा. नक्कीच तुमच्या शंकेचं निरसन होईल. सो पुन्हा एका ह्या सिरीजसह पुढल्या वीकमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि थँक्यू व्हेरी मच. आणि काही अडचण असेल विद्यार्थी मित्रांनो तर ह्या नंबरवर तुम्ही मेसेज देखील करू शकता. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.